झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये चिखलीकर आणि वाघ या भ्रष्ट अभियंत्यांकडे सापडलेल्या मालमत्तेने एकच खळबळ उडाली आहे। भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्याकडे अशी कोट्यवधींची मालमत्ता सापडण्याचं हे काही पहिलं उदाहरण नाही। सरकारी विभागातल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना तर आहेत, पण त्या अतिशय बिनकामी आणि फसव्या आहेत। शासकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक सुरस प्रकरणं बाहेर येत आहेत। स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासनाची ग्वाही देणाऱ्या सरकारनं भ्रष्टाचार रोखण्यासाठी केलेले उपाय अतिशय तोकडे आहेत। IPS, IAS अधिकाऱ्यांना दरवर्षी त्यांची मालमत्ता जाहीर करावी लागते। इतर अधिकाऱ्यांना 5 वर्षातनं एकदा मालमत्ता जाहीर करावी लागते। IAS आणि IPS अधिकारी सामान्य प्रशासन विभागाकडे आपल्या मालमत्तेची माहिती देतात, तर इतर अधिकाऱ्यांना स्वतःच्या विभागाकडे ही माहिती सादर करावी लागते। मालमत्तेची माहिती अर्जावर भरून बंद लिफाफ्यात दिली जाते। त्यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता, दागिने, रोकड, इतर मौल्यवान वस्तू याबाबतची माहिती देणं बंधनकारक आहे। मात्र हा बंद लिफाफा उघडून ही माहिती तपासण्याची कोणतीच तरतूद नाही। कुणी तक्रार केली तरच ही माहिती तपासली जाते, अन्यथा ही माहिती तपासण्याची तसदी कुणीही घेत नाही। मालमत्तेची माहिती देणं बंधनकारक असल्यामुळे जवळपास सर्व अधिकारी ही माहिती देतात, मात्र माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणत्याही कारवाईची तरतूद नाही। त्यामुळे मालमत्ता जाहीर करण्याचा शासनाचा नियम हा निव्वळ फारसाच ठरतोय। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।